धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। शिरपूर तालुक्यातील वादळासह गारपीट शेती पिकांना फटका, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आमदार पटेल, आमदार पवार यांचे आदेश। शिरपूर तालुक्यातील ठाणे, राजेनाड, सावेर, बबळाज, करडी, वळणाते, भाटपुरा इत्यादी अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेती पिकांना मोठा फटका बसला आहे। माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल व आमदार काशीराम पवार यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत। शिरपूर तालुक्यातील मौजे, ठाणेर, अजनाड, सावेर, बमळाज, तरही, होळनाते, भाटपुरा इत्यादी गावांमध्ये काल दुपारनंतर वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। यामुळे केळी, पपई, गहू, मका, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे। त्याबाबत ह्या गावांचे तलाठी व कृषी सहाय्यक यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे तहसीलदार महेंद्र माळी यांनी सांगितले। यावेळी तालुका कृषी अधिकारी तसेच अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते। तालुक्यात अनेक पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहेत। फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी बांधवाच्या तोंडाशी आलेला धारा निसर्गाने हिरावून नेला आहे। सर्व पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे अशी प्रशासनाला सूचना देऊन शासनाने सर्व नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी आमदार अमरीशभाई पटेल व आमदार काशीराम पवार यांनी केली आहे। ठामत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। एक काम करा, गावातील काय करा, 2-3 लोक त्यांच्या सोबत थांबा, तलाठी आणि जो कृषी सहाय्यक असेल आमचा, बरोबर घाई करू नका, त्यांना एक दाखवा, तुम्ही फक्त नोट डाऊन करा की शेतकऱ्याचं नाव, त्यांचं क्षेत्र किती आहे आणि कोणतं पीक आहे, एवढं घ्या। सगळ्यांचं घ्या, एकही शेतकरी सुटायला नाही पाहिजे। सगळे 100 तहसीलदारांचा आदेश आहे ते तुम्ही पाडायचं, नाही तर तुम्ही वेगळं करतात आणखी। या शेतकरी आज रस्त्यावर आलेले आहेत, आजची परिस्थिती म्हणजे माझा नंबर आहे तुमच्याकडे, माझा नंबर ठेवा, काही अडचण आली कधी बी मला फोन करा। एकही दादा काय होतं, फक्त आसू पुसून देतात, मोजकं तुटपुंज देऊन देतात, नंतर एक कुठं लाता मारायला जातील। ऐकून घ्या, शासन निर्णयाच्या पुढे कोणी जाणार नाही। बरोबर आहे साहेब, पण आता मागच्या वेळी बी असं झालं, ते फक्त काय नुसतं आसू पुसून दिले आणि बस तेवढ्या पश्चात करायचे विचारत होते। मग शासन म्हणजे तुम्ही आहेत ना साहेब, मग तेच शासन तुम्ही आहेत ना, निर्णयाच्या पुढे कोण जाईल? शांतता घ्या, जे शासन निर्णय जो देतील ना त्याच्या आणि ऐकून तर घ्या, 1 मिनिट, ते नंतर तो वाढीव जर काही द्यायचं असेल तर ते पण देतील ते, पण आपण वाढीव द्या असं म्हणू ना। 100% मिळेल तुम्हाला। नुकसान 2 मिनिटं, नुकसान कसं असतं, 50%च्या वर किंवा 50%च्या खाली आपण ते नाही करत आहे। मी सांग म्हणजे तुम्हाला जे म्हणतात ना तुटपुंजे, तसं नाही, जे देय आहे ना ते 100% मिळेल। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।